नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला पहा मित्रांनो, आपण MPSC कंबाईन गट ब आणि गट क याचा ॲनालिसिस पूर्व परीक्षेमध्ये याच्या आधी विचारलेले सर्वच प्रश्न आणि सर्व विषयाचे प्रश्न त्याचा ॲनालिसिस आपण पाहतोय. एक भाग पाहतोय आपण. गणितचे काही भाग झाले आहेत, बुद्धिमत्तेचे काही भाग झाले आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यघटनेचा आज आपण दुसरा भाग पाहतोय. चला बघा, लक्षात घ्या मित्रांनो, संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 आणि 25 बरोबर आहे. या 2025 मध्ये होणाऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या पूर्व परीक्षेसाठी कशा प्रकारे तयारी करायची, कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि ते कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं याचं पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस म्हणजे ऑपरेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो आहेत. चला बघा, लक्षात घ्या, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि एक भाग रोज पाहत चला. चला, आजचा विषय भारतीय राज्य व्यवस्था, इंडियन पॉलिटी. त्याला आपण कंबाईन प्री PYQ विश्लेषण म्हणजे सक्सेस सिरीज 2024 आपण पाहतोय. चला बघा, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सर्वात पहिले मग या पॉलिटीमध्ये आज आपण कोणता टॉपिक पाहणार आहोत. तर टॉपिक आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, मूलभूत हक्क कलम 12 ते 35. मूलभूत हक्क कलम 12 ते 35 सर्वाधिक प्रश्न असतात मित्रांनो या टॉपिकवर. फंडामेंटल राईट्स ज्याला आपण म्हणतोय, कलम 12 पासून सुरू होते फंडामेंटल राईट्स कलम 35 पर्यंत 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळाले आहेत मित्रांनो. किती? 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळाले आहेत. तर ते 6 प्रकारचे मूलभूत हक्क कोणते आहेत हे सुद्धा आपण सर्व प्रश्नामध्ये आपल्याला कव्हर होणार आहेत. चला बघा, लक्षात घ्या. चला, सर्वात आधी याच्यामध्ये आता हे चार्ट दिलात या ठिकाणी की कोणत्या वर्षी कोणत्या विषयाला किती मार्क विचारले होते, किती वेटेज होतं कंबाईन मध्ये. त्याच्यामध्ये आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, त्या वेटेज मध्ये सर्वात पहिले आपण आज आपला जो टॉपिक आहे, विषय आहेत, या इंडियन पॉलिटीचा आपण थोडक्यात पाहू. बघा लक्षात घ्या, इंडियन पॉलिटी या विषयाला 2017 मध्ये 10 प्रश्न होते, 2018 मध्ये 10 प्रश्न होते, 2019 मध्ये पण 10 प्रश्न होते, म्हणजे 20 10 21 10 22 10. परंतु मित्रांनो, गेल्या वर्षी 2023 मध्ये या प्रश्नांमध्ये वाढ झाली, या वेटेज मध्ये वाढ झालं आणि तब्बल 5 प्रश्न वाढले मित्रांनो. म्हणजे 15 प्रश्न विचारले गेले इंडियन पॉलिटी या एका विषयावर 100 पैकी. या वर्षी कदाचित 15ची 20 होऊ शकतात, 15ची 18 होऊ शकतात, पण 15ची 10 पुन्हा होणार नाही मित्रांनो. कारण की हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. सर्वाधिक राजकीय घडामोडी, सर्वाधिक पॉलिटिकल आपण पाहतोय की चढाओढ, ठीक आहे, उलटफेर या 1-2 वर्षात झाल्यात. त्याच्यामुळे राज्यघटनेवर करंटशी रिलेटेड प्रश्न विचारणार. आता बघा, लक्षात घ्या, ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय कशा प्रकारे करायचं, काय करायचं. चला एक आपण पाहू. लक्षात घ्या, बघा मित्रांनो, मग आपण पाहतो पहिलाच प्रश्न विचारला कधी, संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2022 ला विचारलाय मित्रांनो. प्रश्न बघा कशा प्रकारचा आहे, काय आहे समजून घेऊ. बघा लक्षात घ्या, हा ठीक आहे, 1 मिनिट चालू ठेवा. चला बघा, लक्षात घ्या. चला पहा, साहिल याच्यामध्ये पाहतोय मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आता प्रश्न आहेत खालील जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवाच्या आहेत, 2 यादी दिली आहेत, यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 बरोबर आहेत. 2 यादी दिल्या आहेत मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आता याच्यामध्ये जोड्या जुळवाच्या आहेत. एका बाजूला दिला आहेत बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार पृच्छ आणि उत्प्रेक्षण. आता सर हे काय आहेत बंदी प्रत्यक्षीकरण मित्रांनो? या बंदी प्रत्यक्षीकरणाला बघा लक्षात घ्या काय म्हणतात समजून घ्या. लक्षात घ्या, आता बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय? बंदी प्रत्यक्षीकरणाला तुम्ही जर हा पिक्चर पाहिला असेल मित्रांनो, कोणता दृश्यम, अजय देवगणचा दृश्यमच्या पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण हा शब्दाचा उच्चार केलेला आहे हॅबियस कॉर्पस. हॅबियस कॉर्पस, त्याला इंग्लिशमध्ये आपण हॅबियस कॉर्पस म्हणतो मित्रांनो. कोणता कॉर्पस? हॅबियस कॉर्पस बरोबर आहे. आता हॅबियस कॉर्पस काय आहे ते समजून घ्या. बघा लक्षात घ्या, हॅबियस कॉर्पस. मग दुसरा आहे परमादेश. परमादेश ज्याला आपण को वॉरंटो म्हणतो इंग्लिशमध्ये, को वॉरंटो. त्यानंतर अधिकार पृच्छा. बघा लक्षात घ्या, परमादेशला मॅन्डमस म्हणतात, सॉरी इंग्लिशमध्ये मॅन्डमस, आणि अधिकार पृच्छाला को वॉरंटो म्हणतात. आणि चौथ्यात मित्रांनो उत्प्रेक्षण, ज्याला आपण सर्टेररी म्हणतात. बघा लक्षात घ्या, मग पहिल्यात बंदी प्रत्यक्षीकरणचा अर्थ होतो हॅबियस कॉर्पस. बंदी प्रत्यक्ष म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बेकायदेशीरित्या जर अटक केली असेल आणि ती व्यक्ती या बंदी प्रत्यक्षीकरण या अंतर्गत कोर्टात जाऊ शकते कोणत्या पण, आणि मग कोर्ट संबंधित अधिकाऱ्याला ज्यांनी त्याला अटक केली, बेकायदेशीर दाबून ठेवलं, अटक करून ठेवलं, त्याला प्रश्न विचारू शकते की कोणत्या अधिकाराने तुम्ही या व्यक्तीला अटक केली. हॅबियस कॉर्पस बंदी प्रत्यक्षीकरण सांगा पटकन लवकर. हा यस मित्रांनो, किती होईल? चौथं, अटकेची कायदेशीरता तपासणे. अटकेची कायदेशीरता तपासणे झालं, कळलं. त्यानंतर मित्रांनो परमादेश, आम्ही आदेश देतो. बघा लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीच्या एखादी कार्य न करण्यामुळे
दुसऱ्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर जर गदा येत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेतो, एखादी शिक्षक आहेत, सरकारी शाळेचा शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहेत, आणि तो एखाद्या विद्यार्थ्याची ऍडमिशन घेत नाहीये 6 ते 14 वयोगटातील, आणि आपल्याला माहिती आहे कलम 21A सांगते की 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण हे मोफत आणि मोफत असावं, सक्तीच असावं, आणि अशा वेळेस एखादी मुख्याध्यापक जर त्याचा प्रवेश घेत नसेल तर तो विद्यार्थी किंवा त्याचा पालक त्या विद्यार्थ्याकडून कोणत्या तरी कोर्टात जाऊ शकते, आणि अशा वेळेस कोर्ट त्या मुख्याध्यापकाला, त्या शाळा प्रशासनाला विचारू शकते की कोणत्या अधिकाराने, बघा लक्षात घ्या, परमादेश म्हणजे आदेश देऊ शकता की या अधिकाऱ्याचा कार्य करण्याचा आदेश देऊ शकते, म्हणजे त्याची ऍडमिशन घेण्याचा आदेश देऊ शकते, त्याला म्हणतात अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे मित्रांनो, अधिकार परमादेश, परमादेशी नंबर 3 ला कितीला येईल, नंबर 3. त्यानंतर अधिकार पृच्छा, कोणत्या अधिकाराने एखादी व्यक्ती बेकायदेशीरित्या, गैरकायदेशीरित्या, इलिगली एखाद्या पदावर बसलेली आहेत, शासकीय पदावर बसली आहेत, म्हणजे त्याची पात्रता नसताना त्या पदावर बसली आहेत, मग आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधात जर दुसरी कोणतरी जर कोर्टात गेले, याचिका दाखल केली, आणि कोर्टाने जर खात्री पटली की नाही ही व्यक्ती बेकायदेशीरित्या बसलेली आहेत, मग अशा वेळेस कोर्ट त्याला विचारते की कोणत्या अधिकाराने तुम्ही या पदावर बसलेले आहेत, त्याच्या कायद्याची काय तपासते मित्रांनो, पदाची कायदेशीरता तपासणे किती आहेत मित्रांनो, अधिकार पृच्छा, ज्याला आपण बघा लक्षात घ्या अधिकार पृच्छा को वारंटो म्हणतोय, काय म्हणतोय, को वारंटो. आणि मग चौथ्यात मित्रांनो उत्प्रेक्षण, आणि उत्प्रेक्षण ते खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे, म्हणजे एखादी केस आहेत जी केस कनिष्ठ न्यायालयात चालू आहेत, परंतु ती तिच्या कार्यकक्षेच्या बाहेरची केस त्या ठिकाणी चालू आहेत, म्हणजे तिला अधिकारच नाही आहे ती केस चालण्याचा, कारण की तो अधिकार वरिष्ठ न्यायालयाचा आहे, आणि वरिष्ठ न्यायालयाच्या कोणत्या निदर्शनास आणून दिलं याचिकेच्या माध्यमातून की मग वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाकडे विचारते की ही केस तुमच्या अधिकार क्षेत्रात नाही, ती आमच्याकडे पाठवा, त्याला म्हणतो आपण मित्रांनो, बघा लक्षात घ्या काय, उत्प्रेक्षण. ठीक आहे, म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण 4, त्यानंतर बर्मादेश 3, त्यानंतर अधिकार पृच्छा 2, हा उत्प्रेक्षण 1, 4 3 2 1. कुठे आहे 4 3 2 1? 4 3 2 1 आहे का कुठे? हो सर आहेत मित्रांनो, दुसरंच ऑप्शन 4 3 2 1. कळलं मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न असतात. कुठे विचारला? गट क 2022 ला विचारला प्रश्न आहेत. चालेल, नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 2 कशा प्रकारे आहेत, काय विचारलाय समजून घेऊ, बघा लक्षात घ्या. मग कुठे विचारलाय? कंबाईन प्री 2020 ला विचारला प्रश्न राज्यघटनेचा. मी खरंच सांगतो मित्रांनो, जरी हे अनालिसिस पाहत असेल तर राज्यघटनेचं पुस्तकही वाचायची गरज नाही, अतिशयोक्ती नाही मित्रांनो, कारण पूर्ण आपण डिटेल ऑपरेशन करतोय, अनालिसिस करतोय राज्यघटनेचा. बघा कशा प्रकारे समजून घ्या. काय म्हटलं? आर्थिक दुर्बल घटकांसाठी. आता आर्थिक दुर्बल घटक ज्याला आपण मित्रांनो इंग्लिश मध्ये बघा लक्षात घ्या EWS म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? EWS, इकॉनॉमिकली वीकली सेक्शन्स. ओके, EWS 103व्या घटना दुरुस्तीनुसार 103वी घटना दुरुस्ती कधी झाली? 2019 मध्ये. एक प्रश्न इथेच कव्हर होऊन गेला, लक्षात घ्या. 103व्या घटना दुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. मग कोणत्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या? चला एक एक पाहू. बघा लक्षात घ्या, पूर्ण ऑपरेशन मी तुम्हाला करून दाखवतोय, लक्षात घ्या. मग पहिलं तरतूद आहेत, ही तरतूद आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. मग याच्यातली कोणतं वाक्य बरोबर आहे, कोणती तरतूद बरोबर आहे हे ओळखायचे. पहिलं वाचू. अनुसूचित जाती व जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. 100% राईट करून टाकू मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे. EWS मध्ये त्या राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीमध्ये ही तरतूद करण्यात आली ती की SC आणि ST आणि ओबीसी या तीनही गटामध्ये असणाऱ्या ज्या योजना, गटात लागू असणाऱ्या योजनांचा आजपर्यंत ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांना त्याचा लाभ घेता येईल. बघा लक्षात घ्या, समजलं? EWS चं पहिली तरतूद. दुसरी होती आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. हे चुकीचं आहे मित्रांनो, हे चुकीचं आहे. हे कशासाठी चुकीचं आहे? कारण 13% आकडाच चुकीचा आहे. इथे 13%ची तरतूद नाही आहे, तर ती तरतूद आहे मित्रांनो किती टक्क्याची? 10%ची तरतूद आहे. किती टक्क्याची? 10%ची. क्लिअर? डोक्यातून बघा लक्षात, डोक्यात टाकून नका. 13% कट करून टाका, 10% 10% तरतूद करण्यात आली, म्हणजे दुसरं सेंटेन्स चुकीचं आहे. तिसरं पाहू. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरी विषयक बाबींना लागू होईल. यस, अगदी बरोबर आहे.
शैक्षणिक आणि नोकरी विषयक दोन्ही बाबूंना लागू होईल ईडब्ल्यूएसचा लाभ, आणि लाभ घेणं सुरू आहेत, आजही लाभ घेतात मित्रांनो, ईडब्ल्यूएसचा लाभ घेणं सुरू आहेत. बघा आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षणाचे प्रमाण राहील. यस, आताच पाहिलं आपण, हे बघा इथेच पाहिलं, हे वाक्य कटलं, हे वाक्य चुकीचं आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. 13% नाही पाहिजे तर किती टक्के पाहिजे? 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. मग कोणतं कोणतं बरोबर आहे मित्रांनो? पहिलं, तिसरं आणि चौथं, म्हणजेच काय? अ क ड आहे का ऑप्शन मध्ये? अ क ड, फक्त अ क ड. यस, तिसरा ऑप्शन मित्रांनो, की तो ऑप्शन तिसरा ऑप्शन. बघा किती सोपा आहे, लक्षात घ्या. समजलं? त्यानंतर मित्रांनो बघा लक्षात घ्या, चला नंतरचा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक कितवा? तिसरा. कुठे विचारलाय? गट क पूर्व परीक्षा 2019 राज्य घटनेचा प्रश्न आहे, राज्य व्यवस्थेत विचारला प्रश्न आहे. चला पहा समजून घेऊ आपण. काय म्हटलं? भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 32. आता जसं अनुच्छेद 32 म्हटलं, अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल. अनुच्छेद म्हणजे काय होतं मित्रांनो? आर्टिकल. कितवा आर्टिकल? 32वा आर्टिकल 32. कलम, ज्याला आपण कलमला अनुच्छेद म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये आर्टिकल म्हणतो. बघा लक्षात घ्या. मग कलम 32 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद समाविष्ट केलेली नाही? आता सर्वात पहिले कलम 32 काय आहे? कलम 32 हा आहे मित्रांनो घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. कशाचा? घटनात्मक उपाययोजना. कशाच्या? घटनात्मक उपाययोजना. मग आणि ही जी कलम आहे मित्रांनो, कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. काय म्हटलं मित्रांनो? आत्मा म्हटलेला आहे. मग राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटलात? हा प्रश्न सुद्धा विचारलात, लक्षात ठेवायचं. कोणी म्हटलं? बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. मग घटनात्मक उपाययोजना कोणत्या? 5 प्रकारच्या मित्रांनो घटनात्मक उपाययोजना. किती प्रकारच्या? 5 प्रकारच्या. मग त्या कोणत्या नाही आहे म्हटल्यात? मग त्यापैकी कोणती नाही याच्यात? बघा लक्षात घ्या. प्रतिषेध आहेत. प्रतिषेधला मित्रांनो ज्याला आपण बघा प्रोहिबिशन म्हणतो. काय म्हणतो आपण? प्रोहिबिशन. बरोबर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रोहिबिशन. इंग्लिशमध्ये प्रोहिबिशन म्हणजे एखादी गोष्ट, बघा लक्षात घ्या, एखादी खटला कनिष्ठ न्यायालयात चालू आहेत आणि त्या खटल्याचा निकाल लागलाय, तर त्या निकालास मनाई करणे. ठीक आहे, मनाई करणे, आणि तो वरिष्ठ न्यायालयात आणणे, त्याला म्हणतात प्रोहिबिशन मित्रांनो, मनाई करणे. त्यानंतर आता अधिकार पृच्छ, आत्ताच सांगितलं मी याच्या आधीच, अधिकार पृच्छ ज्याला आपण को वॉरंटो म्हणतो. कोणत्या अधिकाराने एखादी व्यक्ती कोणत्या पदावर बसलेली असेल आणि बेकायदेशीर असेल तर कोर्ट त्याला विचारते की कोणत्या अधिकाराने तू त्या पदावर बसलाय. एक सुंदर उदाहरण मित्रांनो बघा लक्षात घ्या. भारताचे माजी संरक्षण ज्याला आपण बघा लक्षात घ्या संरक्षण प्रमुख, बघा लक्षात घ्या लष्कर प्रमुख भारताचे व्ही के सिंगचं एज झालं होतं. बघा लक्षात घ्या व्ही के सिंगचं एज झालं होतं जे त्यांनी डॉक्युमेंट जोडले होते सिलेक्शनच्या वेळेस, आणि सिलेक्शनच्या वेळेस झालं होतं त्यांचं, त्यांनी जे डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंटनुसार त्यांचं एज आउट झालेलं होतं. बरोबर आहे. मग अशा एज आउट झाल्यानंतर सुद्धा ते त्या पदावर होते. बघा राजीनाम्याचं वय सुद्धा झालं तरी त्या पदावर होते. मग तरी ते पद सोडायला तयार नव्हते, कारण की त्यांनी संरक्षण मंत्रालयाकडे काय केलं होतं, संरक्षण मंत्रालयाला सांगितलं होतं की माझ्या डॉक्युमेंटनुसार, माझ्या या आधार कार्डनुसार किंवा जन्माच्या दाखल्यानुसार माझं अजून पुन्हा 1 वर्ष मला रिटायरमेंटला बाकी आहे. अशा वेळेस मित्रांनो सरकार सुप्रीम कोर्टात गेली. लक्षात घ्या कोणतरी याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाने तपासलं. सुप्रीम कोर्टाने एकच सांगितलं की कोणत्या अधिकाराने तुम्ही त्या पदावर बसले आहेत, कारण की ज्या वेळेस सिलेक्शनचे तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले होते त्या डॉक्युमेंटमध्ये मित्रांनो लक्षात घ्या तुमचं वय झालेलं आहे, राजीनाम्याचं वय आलं, तुम्ही तुमचं पद सोडा. कोणत्या अधिकाराने तुम्ही त्या पदावर बसले आहेत लक्षात घ्या. चांगलं उदाहरण तुमच्यासाठी. ठीक आहे, अधिकार पृच्छ आहेत. उत्प्रेक्षण याच्या आधीच पाहिलं ज्याला आपण सर्ट्युररी म्हटलंय. काय म्हटलंय? सर्ट्युररी. ठीक आहे, म्हणजे एखादी केस कनिष्ठ न्यायालयात चालू असेल ती वरिष्ठ न्यायालयात बोलण्याचा अधिकार वरिष्ठ न्यायालयात चालू केस थांबवून वरिष्ठ न्यायालयात बोलवतात, त्याला आपण उत्प्रेक्षण म्हणतो. चला बघा लक्षात घ्या मित्रांनो असे किती 5 प्रकारचे अधिकार आहेत. किती प्रकारचे? 5 प्रकारचे. हे 1 2 3 हा नाही आहे, निषेधाज्ञ नाही आहे. मग चौथा कोणता आहे मित्रांनो? चौथा आहे ज्याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण, याच्या आधीच पाहिला आपण. कोणता अधिकार? बंदी प्रत्यक्षीकरण. हा 5वा. असे 5 प्रकारचे घटनात्मक अधिकार आहे. किती प्रकारचे? 5 प्रकारचे, लक्षात ठेवायचं. आणि 5वा आहेत मित्रांनो परमादेश. कोणता देश? परमादेश. मॅन्डामस. काय म्हणायचं? मॅन्डामस त्याला इंग्लिशमध्ये. चालेल. त्यानंतरचं आहेत बघा लक्षात घ्या, नंतरचं पाहू आपण. बघा चालेल. नेक्स्ट क्वेश्चन आहेत. नंतरचा प्रश्न कोणता प्रश्न आहे बघा समजून घ्या.
प्रश्न क्रमांक 4 गट क पूर्व परीक्षा 2018 ला विचारला प्रश्न आहे. बघा लक्षात काय आहे प्रश्न. डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं. याच्या आधी सांगितलं, तुमचं उत्तर क्लिअर झालंय. याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलंय. चालेल, लगेच याचं उत्तर मिळून गेलं आपल्याला. कोणती कलम? कलम 32 ला घटनेचा आत्मा म्हटलाय. मग कलम 19 काय आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. कलम 19 सांगितलंय 6 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेत मित्रांनो. किती प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेत? व्यक्तिगत स्वातंत्र्य याच्यात सांगितलेले आहेत. ठीक आहे, ओके. 6 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितले आहेत. त्यानंतर कलम 21 हा जगण्याचा हक्क सांगितलाय मित्रांनो. कोणता हक्क? जगण्याचा. चालेल, ठीक आहे, ओके. कलम 21 मित्रांनो कोणता हक्क सांगितलाय? जगण्याचा हक्क. कोणता? जगण्याचा हक्क कलम 21 मध्ये, बरोबर आहे. चालेल. त्यानंतर कलम 51 बघा लक्षात घ्या. कलम 51 हे आंतरराष्ट्रीय शांतते संबंधात आहेत आणि कलम 32 हा आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. वर्षाचा घटनात्मक उपाययोजना, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. ठीक आहे. आणि यालाच बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं मित्रांनो? कलम 32 ला घटनेचा आत्मा म्हटलाय. तो आत्मा काढण्याचं पाप आजपर्यंत लक्षात घ्या कोणी करण्याचं अनेक केलं. काही लोकांनी कलम 32 सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला असेल. ठीक आहे, ओके. तो इतिहासात जर खोलात जातो म्हटलं, पानं पलटतो म्हटलं इतिहासाची, तर अनेक लोकांना आरोप प्रत्यारोप लागू शकते, लक्षात घ्या मित्रांनो. परंतु या व्यासपीठावर तुम्हाला ते सांगणं चुकीचं आहे. ठीक आहे, कारण की मी एक शिक्षक आहोत. शिक्षक सांगत असताना हे काही राजकारणाच्या अशा गोष्टी सांगणे काही गरजेचं नाहीत, लक्षात घ्या. चला बघा, लक्षात घ्या. त्यानंतर आहेत नंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक कितवा? यस, प्रश्न क्रमांक मित्रांनो लक्षात घ्या 5वा. कुठे विचारलाय? कंबाईन 2018 आणि 2020 ला विचारला प्रश्न आहे. चालेल, बघू आपण. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती काय भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1) व 19(a) अंतर्गत वाजवी बंधने घालू शकते. मग आता आपण पाहतोय की कलम 19 6 प्रकार स्वातंत्र्य सांगितले आहेत. त्यातलं पहिलंच कलम 19 अंतर्गत 6 प्रकारचे स्वातंत्र्यापैकी पहिलंच हक्क आहेत, मूलभूत हक्क स्वातंत्र्य आहेत की भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही भाषण करू शकता, कुठल्याही व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषण करू शकता. अभिव्यक्त होणे म्हणजे तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकता, स्वतःच्या मनातलं बोलू शकता. हा एक्सप्रेस करण्याचा हक्क सुद्धा मिळाला आहे. मग त्याच्यावर मर्यादा येऊ शकते का? त्याच्यावर बंधन येऊ शकतं का? कोणी तुम्हाला बोलण्यापासून थांबवू शकते का? कोणी तुम्हाला अभिव्यक्त होण्यापासून थांबवू शकते का? तर मग ते त्याचा ऑप्शन दिलात. पहिला आहे न्यायालयाचा अवमान. ठीक आहे, ओके. न्यायालयाचा अवमान जर कोणी करत असेल तर यस तुम्हाला बंधने घालू शकतात, बरोबर. परदेशाशी मित्रत्वाचे संबंध, परदेशाशी मित्रत्वाचे संबंध आहे आणि तुम्ही त्या परदेशाबद्दल काही जर बोलत असेल जेणेकरून ते मित्र संबंध ताणले जाईल आणि शत्रुत्व निर्माण होईल, त्याच्यावर पण तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या. त्यानंतर आहे भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व. भारताच्या अखंडतेला जर धोका निर्माण होणारच सेंटेन्स तुम्ही जर बोलत असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये मित्रांनो. सभ्यता आणि नीतिमत्ता लक्षात घ्या. हे पण फार महत्वाचं आहे. सभ्यता, तुम्ही जर सभ्यता सोडून तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला, तुम्ही जर सभ्यता सोडून जर असभ्य जर बोलत असेल तर सुद्धा तुमच्यावर बोलण्याचा अधिकार हा 19(1) अंतर्गत तुमच्यावर मर्यादा येऊ शकते मित्रांनो. एक चांगलं उदाहरण म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर की सभ्यता सोडून अनेक लोक बोलतात. आज जर महाराष्ट्रात जर सर्व पोरांना माहिती आहे की असा व्यक्ती की ज्या व्यक्तीने कोरोनाच्या काळात ठीक आहे आपल्या माकड चेष्टा करून मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे विशेष स्पर्धा परीक्षा शिकवण्याचा प्रयत्न केला माकड चेष्टा करून. आणि कोरोनाचा पिरियड होता, सर्वांना मनोरंजन वाटायला लागलं, सर्वांनी त्याला डोक्यावर पण घेतलं. आणि अशा डोक्यावर घेत असताना हा माणूस भान सुटलं याचं वालं. आणि एवढं भान सुटलं की याला राज्यघटनेच्या कलमांचा सुद्धा विसर पडत गेला. राज्यघटनेच्या कलमांचा मर्यादा सुद्धा यांनी तोडून टाकल्या. कलम 19(1) त्याला काय सांगतं हे सुद्धा त्याला विसरत गेला. आणि असभ्य भाषेत सुद्धा हा मग याच्या डोक्यावर भूत आलं राजकारणाचं. आणि तो दुसरा तिसरा कोणी माणूस नाही ज्याला तुम्ही मित्रांनो कराळ मास्तर आपण म्हणतो. या कराळ मास्तरनं काय केलं? मग या कराळ मास्तरनं शिकवण्याच्या नादातून शिकवण्याच्या माध्यमातून पोट्टेले डोंबडे का म्हटलं गेलं हे ठीक आहे, पोरांनी सहन पण करून घेतलं, पोरांनी ऐकत गेलं. याला वाटलं की पोरांना मी डोंबड्या म्हणतो, पोरांना हे म्हणतो, मी या देशातल्या कोणत्याही व्यक्तीला काही म्हणू शकतो असं याला कुठतरी मनातल्या मनात वाटायला लागलं. आणि हा सर्रासपणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून याने राजकारणामध्ये प्रवेश केला. आणि
आज आपण पाहतोय की देशाचं प्रधानमंत्री पद यांना सुद्धा तो आबे काबे आणि साल्या यासारख्या शब्दांनी बोलतोय. लक्षात घ्या मित्रांनो, खऱ्या अर्थाने खरं तर याला मास्तर म्हणण्याची सुद्धा आम्हाला सुद्धा लाज वाटते, कारण की हा मास्तर की पेशावर कुठेतरी डाग आहेत मित्रांनो. कारण की हा जर स्पर्धा परीक्षा शिकवतो विद्यार्थ्यांना आणि हा जर देशाच्या प्रधानमंत्र्यावर व्यक्तिगत प्रधानमंत्री या पदाला शिव्या देत असेल, आबे काबे साल्या म्हणत असेल आणि मुख्यमंत्री या पदाला जर शिव्या देत असेल तर खरंच हा मास्तर बनण्यास योग्य नाही. असेच आपण पाहतोय की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश केला, राजकारणात प्रवेश केला. उद्धव ठाकरेच्या घरापर्यंत झाला. उद्धव ठाकरे कुठतरी जरी राजकीय व्यक्ती आहेत परंतु त्यांना पण सुद्धा राज्यघटना माहिती आहे, त्यांनी त्याला कुठेच थारा दिली नाही. आणि नंतर पवार साहेबांकडे गेला आणि पवार साहेब पाहिजे तसा याचा वापर आज करून घेतो आहेत. लक्षात घ्या, याला पूर्ण महाराष्ट्रात फिरवतो आहेत आणि हा महाराष्ट्र ज्याच्यावर म्हटलं त्याच्यावर असा जाऊन पडतोय, तुटून पडतोय मित्रांनो. लक्षात घ्या, लचके तोडण्याचा, चावा घेण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहतोय. पण माझं एकच म्हणणं आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा कळलं असेल की नॉलेज कमी आहे आणि बडबड वायफळ चर्चा जास्त आहेत मित्रांनो याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की राज्यघटनेत चांगल्या प्रकारे नोकरी लागण्यासाठी अभ्यास करा, या सोशल मीडियाचा ज्ञानासाठी अभ्यास करा, नोकरीसाठी अभ्यास करा. निव्वळ मनोरंजन म्हणून याच्यामध्ये काही पाहत बसू नका. तुमचं वर्ष वाया जाते आणि एक 2 वर्ष सहज निघून जातात मित्रांनो. लक्षात घ्या. म्हणून म्हटलं आहे की अशा कोणत्याही भूलतापांना किंवा अशा फालतूच्या लोकांकडे लक्ष देण्यात गरज नाही आहे. आपण राज्यघटनेचा आधार घेतला पाहिजे आणि हा सांगतो, प्रत्येक सभेत सांगतोय की IPC कलम 21 म्हणजेच या देशाचे आपण पाहतोय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करताना सुद्धा हा म्हणतो की IPC 21 नुसार की प्रत्येक लोकप्रतिनिधी ही सार्वजनिक मालमत्ता आहेत. हो, लोकप्रतिनिधी सार्वजनिक मालमत्ता आहे, पण त्यांना सुद्धा एक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहेत, त्यांना सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत, त्यांना सुद्धा स्वतःचा मान सन्मान जपण्याचा अधिकार आहेत. आणि हा त्यांना जर जाऊन तुटून पडत असेल, आबे साबे साल्या म्हणत असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा बोलणं गरजेचं नाही आहे मित्रांनो. लक्षात घ्या, एक मर्यादा ठेवून आपण समोरच्या सुद्धा बोललो पाहिजे. लक्षात घ्या. चला असो, ठीक आहे, हा विषय नाही आहे मित्रांनो आपला. चला विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो आहे. चला बघा, लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न आहे आपला, मग याच्यामध्ये काय झालं आपण, म्हणजेच न्यायालयाचा अवमान होत असेल तर तुमच्या याच्यावर काय येऊ शकते, बंधने येऊ शकतात, वाजवी बंधने. परदेशाशी मित्रत्वाचे संबंध असेल आणि मित्र संबंध ते जर ताणल्या जात असेल तर तुमच्यावर मर्यादा येऊ शकतात. त्यानंतर भारताचे सार्वभौमत्व अखंडत्व, बघा लक्षात घ्या, हे पण धोका निर्माण, तुमच्यावर मर्यादा येऊ शकतात, बंधन येऊ शकतात. आणि सभ्यता नीतिमत्ता जर सोडत असेल तुम्ही, सभ्यता कराळे मास्तर सारखी, त्याच्यावर सुद्धा बंधन येऊ शकतात. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून या आपल्याला मिळणाऱ्या मूलभूत हक्कांचा वापर आपण कशा प्रकारे केला पाहिजे, मर्यादित केला पाहिजे, हे त्या मास्तरला समजो का नाही समजो पण आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला त्या मास्तर म्हणण्याची सुद्धा आम्हाला कुठे लाज वाटते. आम्ही मास्तर म्हणणं आम्ही शिक्षक लोकांनी सोडून दिलं आहे. आता तुम्ही काय म्हणता तर तुम्ही पाहत बसा. चला असो, ठीक आहे. मग काय आहे मित्रांनो, काय काय याच्यामध्ये, अ ला मर्यादा, ब क ला मर्यादा, ड ला मर्यादा, ई अल्पसंख्याकांचे संरक्षण. बघा लक्षात घ्या. मग आता काय म्हटलं, अल्पसंख्याकांचं संरक्षण जर होत असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे त्याच्यावर काही बंधन येत नाही मित्रांनो. लक्षात घ्या, संरक्षण तुम्ही कोणाचं करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची साईड सेव्ह करू शकता, आपला परिवार सेव्ह करू शकता. ठीक आहे, या प्रकारे म्हणजेच अ क ड ई चालेल मित्रांनो. कितवा ऑप्शन, तिसरा ऑप्शन चालेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, नंतरचा प्रश्न आहे, टीका असावी मित्रांनो. लक्षात घ्या, मी काही म्हणजे प्रधानमंत्री खूपच चांगले आहे किंवा नरेंद्र मोदी चांगले असं म्हणत नाही. टीका असावी पण त्याला पण मर्यादा असावी मित्रांनो. पदाचं गरिमा राखून, पदाचा मान ठेवून आपण बोललो पाहिजे. समोरच्याचं वय पाहून, समोरची प्रतिष्ठा पाहून बोललं पाहिजे. बाप किती आपला बेकार असून तरी बापाला आपण मर्यादेतच बोललं पाहिजे मित्रांनो. हे मला तेवढं समजते. बघा लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न आहे, PSI 2015 ASO 2017 विचारलेला प्रश्न आहेत. चला बघू, लक्षात घ्या काय म्हणतात. चला पहा प्रश्न काय आहेत, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. खाजगीपणाचा अधिकार, मग लक्षात घ्या मित्रांनो, याच्यात काय आहे, खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. मग याच्यात ऑप्शन दिले आहेत, एक ऑप्शन पाहू आपण. पहिला ऑप्शन आहे जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. मग जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, बरं. त्यानंतर दुसरा आहे समानतेचा अधिकार, याच्यात नाही केला आहे. त्यानंतर आहे शोषणाविरुद्धचा अधिकार, याच्यात पण नाही केला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 ते 28 आहेत मित्रांनो. कलम 25 ते 28. शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 व 24 आहेत. कलम 23 व 24. समानतेचा अधिकार, बघा लक्षात घ्या, समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 आहेत. किती, 14 ते 18. ठीक आहे, 14 ते 18.
त्यानंतर मित्रांनो जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो हा वाला कलम 19 ते कलम 22 असं समजून चला, ठीक आहे। आता कलम 19 ते कलम 22 पर्यंत जीवनाचा, जगण्याचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आपण पकडू, ठीक आहे। आता याच्यात काय होते बघा, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट होत नाही, खाजगीपणाचा। मग आता याच्यात होत नाही, याच्यात होत नाही आणि याच्यात पण होत नाही, मग तो कशातून मित्रांनो, जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार। मग याच्यामध्ये काय केलं होतं बघा, लक्षात घ्या, याच्यामध्ये दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहेत। आता याच्यामध्ये दोन केसेस महत्वाच्या आहेत, एक आहे 1950 ची केस, 1950 1950 ची केस, जी केस मित्रांनो ज्याला आपण गोपालन केस म्हणून ओळखतो, खटले सुद्धा विचारतात, खटला आहे वाला गोपालन केस, एमपीएससी ला हमखास विचारतात। 1950 ची गोपालन केस काय, या गोपालन केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो लक्षात घ्या, याचा हा जो आहे या जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार याचा संकुचित अर्थ लावला। तर कसा अर्थ लावला, संकुचित अर्थ लावला। कसा अर्थ लावला, संकुचित। मग संकुचित अर्थ लावला, मग आपण पाहतो संकुचित अर्थ मध्ये काय लावलाय, त्यात त्यांनी सांगितलंय की खाजगी म्हणजे फक्त व्यक्ती आणि व्यक्तीचं शरीर, काय म्हटलंय, व्यक्ती आणि व्यक्तीचे काय शरीर, एवढा हा संकुचित अर्थ लावलाय, ठीक आहे, व्यापक अर्थ लावला नाही। पण नंतर 1978 मध्ये कोर्टाने स्वतःचाच निर्णय बदलवला आणि याचा वाला ती केस आहेत मित्रांनो, ठीक आहे, मेनका गांधी खटला, कोणता खटला, मेनका गांधी खटला, आणि याचा वाला गांधी खटला याचा व्यापक अर्थ लावला। कसा अर्थ लावला, व्यापक। मग व्यापक अर्थ कसा लावला की प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि जीवन परिपूर्ण जगण्याचा हक्क आहे। सन्मानाने, मी पहिलेच म्हटलं आहे की आत्ताच आपण त्या मास्तरबद्दल बोललो आहे की जसं त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तसं या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, ठीक आहे। ध्येय धरून चुकतात, प्रत्येकाची पॉलिसी चुकत असतात, मान्य करू आपण चुकली असेल एखादी पॉलिसी, पण आपण या ठिकाणी बसून सामोच्याला आबे काबे साल्या आणि कुठल्याही सभेमध्ये फक्त आपल्या मालकाला खुश करण्यासाठी, ठीक आहे, राजकारणामध्ये आमदार मला बनायचं आहे म्हणून मालकाला खुश करण्यासाठी, लक्षात घ्या मास्तरनी तरी अशी मर्यादा सोडू नये, माझं असं प्रामाणिक मत आहे। लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता, त्या प्रकारे असं काहीच नाही मित्रांनो, लक्षात घ्या। चला त्यानंतर मग याचं उत्तर काय आलं आपलं, ठीक आहे, पहिलंच जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, चालेल। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, लक्षात घ्या, नंतरचा प्रश्न क्रमांक 7 एमपीएससी कंबाईन 2018 ला विचारला प्रश्न आहेत मित्रांनो, ए असो 2016 ला विचारला प्रश्न आहेत। चालेल, पाहू आपण काय म्हटलंय, कायद्यापुढील समानता इक्वेलिटी बिफोर लॉ हा नियम अनिर्बद्ध नाही, या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत। अनिर्बद्ध नाही म्हणजे त्याच्यावर कोणाचंच बंधन नाही, अनिर्बद्धचा अर्थ होतो बंधन नसणे, ठीक आहे, म्हणजे त्याला मर्यादा नसणे असं म्हटलंय। मग आता कायद्यापुढे समानता, ठीक आहे, प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान आहेत। मग ही कलम कोणती आहे, सर्वात पहिली ही कलम लक्षात ठेवू, ही कलम आहेत मित्रांनो कलम 14, आर्टिकल 14। मग काय याला मर्यादा आहे का, हो आहे। खाली कोणते कलम, कलम 14 ला अपवाद आहेत। मग कोणते आहेत, पहिलं भारताचे राष्ट्रपती राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत, हो आहेत। राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष हक्क कसा आहे की राष्ट्रपती राज्यपाल पदावर असताना त्यांच्यावर फौजदारी प्रकारची कारवाई त्यांच्यावर करता येत नाही, कोणत्याच प्रकारची कारवाई करता येत नाही पदावर असताना मित्रांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे, ओके। त्यानंतर दुसरं, संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध, संसद सदस्य ज्याला आपण खासदार म्हणतो आणि राज्याचे विधिमंडळ सदस्य ज्याला आपण आमदार म्हणतो, हे झाले कोण, खासदार, ज्याला आपण एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट, ठीक आहे, ज्याला हिंदीमध्ये सांसद म्हणतात। त्यानंतर विधिमंडळ सदस्य ज्याला आपण आमदार म्हणतो, काय म्हणतो, आमदार, ज्याला आपण एमएलए किंवा एमएलसी म्हणतो, ज्याला हिंदीमध्ये विधायक म्हणतात मित्रांनो, यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत किंवा राज्य विधिमंडळात, म्हणजे एखादी खासदार संसदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेत जर काही बोलत असेल, ठीक आहे, एखादी शब्द चुकीचा बोलला असेल, आमदार एखादा शब्द विधान मंडळात, विधान भवनात चुकीचा बोलला असेल, केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही। अगदी बरोबर आहे मित्रांनो। हा, त्याच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार त्या संसदेचा अवमान केल्या प्रकरणी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, 2 दिवसासाठी, 3 दिवसासाठी, 6 दिवसासाठी त्याला तिथून काढल्या जाऊ शकते, ठीक आहे, त्याच्यावर बहिष्कार किंवा त्याला 2 वर्षासाठी त्याच्यावर हे केलं जाऊ शकते, तिथून बरखास्त केलं जाऊ शकते, या प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या। त्यानंतर तिसरं, परदेशी दूत आणि राजनीतिज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत, तर केवळ दिवाणी दाव्याबाबत
आहेत हे रॉंग आहेत मित्रांनो. काऊन? ठीक आहे, हे जे वाक्य आहेत फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत, हे नाहीत मुळे हे वाक्य चुकीचे झालं आहेत. इथे नाहीत नाही पाहिजे, इथे काय पाहिजे आहेत. म्हणजे त्यांना हे जे आहेत परदेशी दूत ज्याला आपण अँबॅसेडर म्हणतो, ठीक आहे, ओके, राजनीतिज्ञ ज्याला आपण डिप्लोमॅट म्हणतो, जे एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात आपल्या देशाचे ध्येय धोरण सांगण्यासाठी किंवा आपल्या देशाला रिप्रेझेंट करण्यासाठी, ठीक आहे, दुसऱ्या देशाचे सुद्धा आपल्या क्षेत्र रिप्रेझेंट करण्यासाठी. लक्षात घ्या मित्रांनो, ते जर आले दुसऱ्या देशातून आपल्या देशात आणि त्यांच्याकडून जर चुकीने एखादी फौजदारी किंवा दिवाणी जर त्यांच्याकडून जर चूक घडली तर त्यांना विशेष हक्क मिळाले आहेत मित्रांनो. त्यांना सुद्धा त्यांच्या पहिले देशाला सांगावं लागते, त्या देशामध्ये त्यानंतर ती केस चालते, सर्व गोष्टी होतात, ते प्रोसेस करावी लागते. एकाएकी त्याला पकडलं, अंदर टाकलं आणि त्याला फाशी दिली असं होत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14ला अपवाद आहेत मित्रांनो, बघा लक्षात घ्या. मग 31C हा अनुच्छेद 14ला अपवाद आहे. यस मित्रांनो, अगदी बरोबर आहेत. मग आपलं सांगा, अपवाद 14ला अपवाद आहेत, ठीक आहे. मग आपलं काय येईल आन्सर? हां, पहिला अपवाद आहे, दुसरा अपवाद आहे, तिसरं ABD हे चौथं ऑप्शन मित्रांनो, चौथं ऑप्शन ABD, ठीक आहे. हे अपवाद नाहीत, ABD आन्सर येईल. चला पहा, लक्षात घ्या, तिसरं येणार नाही. तिसरं अपवाद असतं जर विशेष हक्क नाहीत म्हटलंय म्हणून तिथे चुकलं आहेत मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे, चला पहा, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक ASO 2016-2022 ला विचारला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न समजून घ्या. न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालील विधाने विचारात घ्या, ठीक आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, खालील विधाने, खूप चांगली सिरीज आहे मित्रांनो, खूप डिटेल अनालिसिस तुमचं होत आहेत, त्यामुळे चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, ठीक आहे. पूर्ण मूलभूत हक्कच क्लिअर होऊन जातात मित्रांनो, घटकच, आणि खूप जास्त प्रश्न या मूलभूत हक्कावर सरळ परीक्षेला UPSC MPSC SSC पोलीस भरती कोणती पण असो चालेल, ठीक आहे. त्यानंतर चला बघा, सुरुवात करू आपण. काय आहेत न्यायालयीन पुनर्विलोकन? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच विधिमंडळाने केलेल्या कायद्यांची आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशाची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. अगदी बरोबर. संघराज्य समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे रक्षण करणे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे उद्दिष्ट असते. अगदी बरोबर आहेत. त्यानंतर कायद्याने घालून दिलेल्या पद्धती, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ पेक्षा कायद्याची योग्य पद्धत, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, यस, हे तत्व सर्वोच्च न्यायालयाच्या नागरिकांचे मूलभूत हक्क संरक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढवते. अगदी बरोबर आहेत. तीनही वाक्य मित्रांनो बरोबर आहेत. मग बघा, विधिमंडळाने कायदा केला म्हणजे विधिमंडळ सर्वोच्च नाही आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. केंद्र आणि राज्य शासनाने जर कार्यकारी आदेश काढला आणि तो आदेश योग्य आहे की नाही आहेत, विधिमंडळाने किंवा संसदेने एखादी कायदा बनवला तर कायदा योग्य आहे की नाही आहेत हा तपासण्याचा न्यायालयाला असणारा अधिकार, आणि न्यायालय त्याला तपासू शकते, त्याला आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो मित्रांनो, तो मिळालेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहेत. दुसरं म्हटलं संघराज्य समतोलपणा साधणे राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्वाचे. संघराज्य समतोलपणा, कारण की देशामध्ये युनियन ऑफ स्टेट आहेत मित्रांनो, केंद्र सरकार जसं असते तसं राज्य सरकार पण अस्तित्वात आहे मित्रांनो, लक्षात घ्या. केंद्र सरकारला पूर्ण अधिकार नाही, राज्य सरकारला पूर्ण अधिकार नाही आहेत. एकमेकाच्या विश्वासावर काम करावं लागते, आणि हे समतोलपणा यांच्यामध्ये बॅलन्स साधण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असते. लक्षात घ्या मित्रांनो, राज्यघटनेची सर्वोच्चता, घटना सर्वोच्च आहे, सुप्रीम आहेत, आणि राज्यघटना बदलवण्याचा कोणाला अधिकार नाही आहेत. आपण पाहतो की राज्यघटना बदलवणार, संविधान बदलणार असे आरोप होतात मित्रांनो, पण संविधान आजपर्यंत कोणी बदलवलं नाही आणि कोणी बदलू पण शकत नाही. हा राज्यघटनेत दुरुस्त्या होऊ शकतात मित्रांनो, घटनेत दुरुस्त्या कराव्या हे बाबासाहेब आंबेडकरांनाच मान्य होते, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची कलम 368 टाकलेलीच त्याच्यासाठी आहेत. कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेस 1949 ला राज्यघटना लिहून पूर्ण झाली त्यावेळेस बाबासाहेबांना माहिती होतं की 1949 मध्ये जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती 2024 मध्ये राहणार नाही, म्हणजे काळानुसार आपल्याला बदलावं लागेल, म्हणून बाबासाहेबांनी 368 कलम टाकली आहेत घटना दुरुस्ती. मग एखाद्या घटनेच्या कलमामध्ये तरतुदीमध्ये तुम्ही दुरुस्ती करता येईल असं सांगितलं. म्हणून आजपर्यंत मित्रांनो 128 वेळा घटना दुरुस्त झालेल्या आहेत, ठीक आहे, 128 वेळा. त्यातल्या आता कोणत्या सरकारने किती केल्या, कोणत्या सरकारने किती नाही केल्या, हा याचा शोध तुम्ही लावा. तो राजकारणाचा विषय काय आपला विषय नाही आहे, परंतु राज्यघटना बदलला जाऊ शकत नाही, संविधान नष्ट केला जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतात जब तक सूरज चांद रहेगा इस देश में संविधान रहेगा असं म्हटलं जातं मित्रांनो, लक्षात घ्या. चालेल, बघा लक्षात घ्या. मग काय आहेत अ ब क तीनही योग्य आहेत मित्रांनो, वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे, चला पहा.
प्रश्न क्रमांक कितवा 9वा, परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा. यांच्या काय जुळवायच्या? जोड्या. एकीकडे दिल्यात मूलभूत हक्क, दुसरीकडे दिल्यात कलम. पहिल्या कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता हा काय येईल? यस, कलम 14. याच्या आधीच पाहिला आपण, बरोबर आहेत मित्रांनो, कलम 14. ठीक आहे. त्यानंतर आहेत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे रक्षण. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जर म्हटलं तर कलम 21 आर्टिकल 21 मित्रांनो, आर्टिकल 21. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य. धार्मिक स्वातंत्र्य दिलात मित्रांनो, बघा लक्षात घ्या. हा काय? कलम 25. कलम 25. आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण कलम 28. अल्पसंख्याकांचं धार्मिक आणि सांस्कृतिक शिक्षण, बघा लक्षात घ्या मित्रांनो, धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 मध्ये दिलं आहे. धार्मिक स्वातंत्र्य, प्रत्येकाला आपल्या धर्माचा आचार, उच्चार आणि प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे कलम 25 नुसार मित्रांनो. चला बघा लक्षात घ्या. मग काय येईल रे? पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 4, 2 4, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं 1. 2 4 1 2 4 3 1. बरं, 2 4 3 1 कुठे आहेत? 2 4 3 1. यस मित्रांनो, कितवं? सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे 2 4 3 1. चालेल. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक कितवा? 10वा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आली आहे? मोफत आणि सक्तीचे कोणत्या कलमामध्ये म्हटलं आहे? काय नाही, फार सोपा प्रश्न आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. सोपा प्रश्न आहे. त्यातलं बघा कलम, याचा आन्सर येते कलम 21A. कलम 21A येते याचं उत्तर. ठीक आहे. 21A नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलमात 6 ते 14 वयोगटातील, आणि हे कधी ऍड झाली मित्रांनो? ही ऍड झाली 86वी घटना दुरुस्ती. कितवी? 86वी घटना दुरुस्ती 2003 ला. कधी झाली? सॉरी, कधी? 2002. 3 नाही, 2002 ला. 86वी घटना 2002 ला. 86वी घटना 2002 मध्ये 3 बदल झाले मित्रांनो. किती बदल? 3 बदल. त्यात पहिले कलम 21 टाकली, पहिला बदल कलम 21. त्यानंतर दुसरा बदल हा करण्यात आला मित्रांनो, कलम 45. कलम 45 मध्ये वाक्यरचना चेंज केली. कलम 45 मध्ये असं सांगण्यात आलं मित्रांनो, लक्षात घ्या, की हे जे होतं कलम 21A ऍड झाली. 21A. कलम 21A मध्ये सांगण्यात काय आलं, की 6 ते 14 वयोगटातील बालकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळालं, मोफत. आणि कलम 45 मध्ये वाक्यरचना काय चेंज झाली? इथे वाक्यरचना टाकली की 6 वर्षापर्यंतच्या बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी, म्हणजेच मूलभूत मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकण्यात आलंय 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या संगोपनाची जबाबदारी. ठीक आहे, राज्यसंस्थेचं कर्तव्य सांगितलंय मित्रांनो. आणि कलम तिसरी तरतूद ऍड करण्यात आली, ती कलम 51A आधीच होतं, पण 51A मध्ये मित्रांनो, 51A मध्ये 10 कर्तव्य सांगण्यात आले होते, आणि त्याच्यामध्ये 11वे कर्तव्य ऍड करण्यात आले. कितवे? 11वे कर्तव्य ऍड करण्यात आले. 11वे कर्तव्य ऍड झाले. 10 होतेच, 11वं कर्तव्य. मग 11वं कर्तव्य काय सांगण्यात आलं होतं? 11वं कर्तव्य सांगण्यात आलं होतं मित्रांनो, की प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचं कर्तव्य आहे. कोणाचं? पालकांचं. म्हणजे तिघांसाठी शिक्षणाबद्दल सांगून दिलं आहे की विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे हा मूलभूत हक्क कलम 21A. 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणाची संगोपनाची तरतूद राज्यसंस्थेने करावी. कलम 45 मध्ये सांगितलं राज्यसंस्थेसाठी, म्हणजे सरकारसाठी, सर्व सरकारसाठी. आणि पालकांना पण सांगून दिलं की आम्ही शाळा दिली, आम्ही शाळा सुरू करून दिली, शाळेमध्ये शिक्षक सर्व आहेत, पण त्या शाळेमध्ये बालकांना पाठवणे 6 ते 14 वयोगटातील हे पालकांचं कर्तव्य सांगितलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, पालकांसाठी कलम 21A मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, चला बघा लक्षात घ्या. बघा हे पाहण्याच्या आधी, नंतरचा प्रश्न पाहण्याच्या आधी बघा लक्षात घ्या, आपण ऑफलाईन तर क्लासेस आपले चालतातच मित्रांनो, पण ऑनलाईन क्लासेस सर्व विषयाचे याच पद्धतीने जसे आपण तुम्हाला शिकतोय. ठीक आहे, ओके. मॅथ असो, रिझनिंग असो, सर्व विषयाची इथे फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच दिल्या आहेत. ठीक आहे, सर्व विषयाचा ऑनलाईन कोर्स मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी आणि फार कमी पैशात महाराष्ट्रात मला वाटतं सर्वात स्वस्त असेल, सर्वात स्वस्त आणि मस्त. ठीक आहे, पूर्ण GST सर्व PDF तुम्हाला मिळून जाईल. PDF नोट्स मिळेल, व्हिडिओ लेक्चर्स मिळेल मित्रांनो. ठीक आहे, 499 रुपयात. ठीक आहे, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकतोय मी. ठीक आहे, ऑनलाईन कोर्सेसची.
त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो लगेच परचेस करू शकता. ठीक आहे, ओके, एन्जॉय करू शकता. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्याला, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परचेस करतात, अभ्यास पण करतात मित्रांनो, आणि त्याचा फायदा त्यांना चांगल्या प्रकारे होतो आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. STI 2015ला विचारला प्रश्न आहे. काय आहे प्रश्न समजून घ्या. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण असावे. रॉंग आहेत मित्रांनो. काय आहेत? रॉंग आहेत. ठीक आहे. या 47 मध्ये काय सांगितलंय मित्रांनो? 47 मध्ये सांगितलंय कृषी आणि पशुसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण करणे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, हे सांगितलंय 47 मध्ये. त्यानंतर दुसऱ्यात 86व्या घटना दुसरे 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलं. अगदी बरोबर, आत्ताच सांगितलंय. कलम कितवी? कलम 21A. 86वी घटना दुरुस्ती कधी झाली? यस, 2002 झाले. 2-3 प्रश्न कव्हर झाले मित्रांनो याच्यातच. ठीक आहे. पहिलं रॉंग, दुसरं राईट. का कुठे ऑप्शन? कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे नाही, अ चुकीचे आहेत, हे म्हणजे पहिलं रॉंग. दुसरं आहे कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर. अगदी बरोबर आहे मित्रांनो, की तो ऑप्शन सेकंड ऑप्शन. चालेल. ठीक आहे. त्यानंतर घेऊ प्रश्न क्रमांक नंतरचा. ASO 2013ला विचारला प्रश्न आहे मित्रांनो. कशा प्रकारे सॉल्व्ह, बघा काय प्रश्न आहे, जोड्या जुळवायचे, सोपाच आहे. आता मूलभूत अधिकार एकीकडे दिले आहेत, बघा लक्षात घ्या, तरतूद दिल्यात, एकीकडे भाग दिल्यात. भाग म्हणजेच काय? भारतीय राज्यघटना ही मित्रांनो वेगवेगळ्या भागात डिवाइड केल्या आहेत. मग असे किती भाग आहेत मित्रांनो? मूळ भागात बघा लक्षात घ्या 25 भाग होते. ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लिहिल्या गेली त्यावेळेस राज्यघटनेमध्ये 25 भाग होते. किती भाग? 25 भाग. नंतर कालांतराने एक भाग ऍड झाला, 26 झाले. नंतर तो पण निघून गेला आणि असं कर एक भाग कमी होत गेले. आजच्या तारखेला, सध्याच्या तारखेला मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत? किती भाग आहेत? 22 भाग आहेत मित्रांनो. सॉरी, 22 नाही, आपण 1 मिनिट थांबा, थोडंसं रॉंग होत आहेत. ठीक आहे, 22 भाग नाही, 25 भाग आहेत मित्रांनो. किती भाग? 25 भाग आहेत. 22 भाग पहिले होते, नंतर एक वाढला, 26 झाले. ते 26 मधून एक काढून टाकला, आता राहिलेत किती? 25 भाग आहेत मित्रांनो. किती भाग? 25 भाग. थोडं सॉरी, ठीक आहे, थोडंसं झालं होतं. 25 भाग आहेत. चला, मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार मित्रांनो भाग कितवा? यस सर, मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत हक्क, भाग 3. त्यानंतर राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, यस, भाग 4. किती? भाग 4. त्यानंतर मित्रांनो संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र भाग 1 मध्ये येतो मित्रांनो. कितवा भाग? पहिला भाग. आणि नागरिकत्व मित्रांनो भाग 3. भाग 3 बघा लक्षात घ्या. भाग 1 जो आहे हा कलम 1 ते 4 मध्ये आहेत. भाग पहिल्यामध्ये 1 पासून 4 पर्यंत कलम. भाग 2 जो आहे मित्रांनो हा कलम 5 ते 11 आहेत. कलम 5 ते 11. आणि भाग 3 जो आहे मित्रांनो हा कलम 12 ते 35 आहेत. 12 ते 35. आणि भाग 4 जो आहे मित्रांनो कलम 36 ते 51 आहेत. कलम 36 ते 51. पूर्ण भाग 4 आहे भाग. मग काय आन्सर आपलं? 1 ला 4, 2 ला 3, सॉरी 1 ला 4 नागरिकत्व भाग 3. 1 ला 4, 2 ला मूलभूत अधिकार किती येईल? 3 मध्ये, सॉरी 1 ला 3, त्यानंतर 2 ला 4, 3 4, त्यानंतर 3 ला 1. नागरिकत्व भाग 2, सॉरी नागरिकत्व येईल भाग 2 मध्ये. चला बघा, नागरिकत्व पाहायचं भाग 2. काय येईल? 3 4 1 2. 3 4 1 2 आहे का ऑप्शन मध्ये? 3 4 1 2 यस आहेत मित्रांनो, चौथा ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे नागरिकत्व भाग 2, त्यानंतर संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र भाग 1, मूलभूत अधिकार भाग 3 फंडामेंटल राईट्स, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे भाग 4. म्हणजेच 3 4 1 2. आलं लक्षात मित्रांनो? समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक MPSC 2018-2021 ला विचारलेला प्रश्न आहेत. चला पहा, बाबासाहेब आंबेडकरांचा विषय प्रश्न काय वाक्य आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या भाग 3 चा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केला आहे? नाही केला. नाही केलाच नाही, रॉंग. करूच शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर लिहिणार आहेत राज्यघटना, टीकात्मक भाग असेल तर त्यांनी तो टाकलाच नसता. पहिले लॉजिकली, सिंपल लॉजिक मित्र, या प्रकारे विचार करायचा. त्यानंतर प्रश्न, तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा 69% आहेत. होता मित्रांनो, होता. त्यानंतर वेगवेगळ्या केसेस आल्या, वेगवेगळ्या खटले आले,
कोर्टात जात गेले, त्यानंतर कोर्टाने सध्या ते पेंडिंग ठेवलेलं आहेत, आत्ताच्या तारखेला नाही आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग काय आहेत, 69% आहेत. बरं, काय म्हटलं आहेत, कथन अ बरोबर, सर्वात टीकात्मक भाषा केल्या आहेत. कोणतं कथन मग बरोबर आहेत, कथन दोन्ही चुकीचे आहेत, अ व ब दोन्ही चुकीची, दोन्ही चुकीची. ठीक आहे, चालेल, बघा लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक, ठीक आहे चालेल, STI 2013-2020 ला विचारला प्रश्न आहे, काय पाहू, बघा लक्षात घ्या. विधान, भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या नाहीच आहे, नाही आहेत मित्रांनो, नाही, अगदी बरोबर. मायनॉरिटीची व्याख्या दिलेली नाही आहेत मित्रांनो. ठीक आहे, कोणाला मायनॉरिटी कशा प्रकारे म्हणा अशी काही व्याख्या दिलेली नाही आहेत, लक्षात घ्या. अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था, अगदी बरोबर मित्रांनो, बिगर घटनात्मक आहे, कारण अल्पसंख्याक आयोगाला घटनेत स्थान नाही आहेत मित्रांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. मायनॉरिटी कमिशन राज्यघटनेत अनुसूचित जातीचा आयोग आहेत, अनुसूचित जमातीचा आयोग आहेत, मागासवर्गीयांचा आयोग आहे, इतर मागासवर्गीयांचा आयोग, या सर्वांना घटनात्मक दर्जा मिळेल. अल्पसंख्याक आयोग असं काहीच नाही आहेत. म्हणजेच मित्रांनो काय, अ आणि ब दोनही बरोबर, नाही सॉरी, बिगर घटनात्मक संस्था आहे, सॉरी संस्था आहे हे चुकीचं आहे. ठीक आहे, शब्दाच्या व्याख्याने पहिले बरोबर आहेत, म्हणजे अ बरोबर, हां बिगर घटनात्मक संस्था आहे, सॉरी बिगर आहे ना, हे बघा असं चुकते, तुम्ही पण चुकू शकता. बिगर आहे ना, हा बिगर शब्द घटनात्मक नाही आहेत म्हणजे बिगर आहेत, बिगर घटनात्मक संस्था आहे म्हणजे घटनेत स्थान नाही म्हणजे बिगर घटनात्मक संस्था आहे, बरोबर आहेत. दुसरं वाक्य, मग अ पण बरोबर, ब पण बरोबर, पहिलं ऑप्शन अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहेत. मग आता दोन्ही बरोबर आहेत, मग या वाक्याचं स्पष्टीकरण हे आहे का, बिगर घटनात्मक संस्था म्हणून अल्पसंख्याक शब्दाची व्याख्या नाही का, असं नाही आहेत मित्रांनो. याचा आणि त्याचा काही ताळमेळ नाही, काही संबंध नाही आहेत. दुसरं, अ आणि ब बरोबर आहेत, ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे, इथं पण आहे, सॉरी इथे आपलं काय करू, इथे थोडंसं नाही असं पाहिजे, काय पाहिजे, नाही पाहिजे. ठीक आहे, थोडेसे एरर आहेत, करेक्शन आहेत. ठीक आहे, म्हणजे आन्सर मित्रांनो सेकंड, काय येईल, सेकंड. चालेल, नेक्स्ट प्रश्न, शेवटचा प्रश्न, आजचा हा शेवटचा 15वा प्रश्न. काय म्हणतात समजून घ्या, बघा लक्षात घ्या. STI 2012 ला विचारला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाहीत. सोपंच आहे, बघू आपण काय आहे, लक्षात घ्या. पहिलं काय, समतेचा हक्क, समतेचा हक्क आहे का, आहे, बघू ना आपण. ठीक आहे, समतेचा हक्क, चालेल. आता समतेचा हक्क मित्रांनो हा कलम 14 ते 18 म्हणजेच राज्यघटनेच्या मूलभूत हक्कात आहेत. स्वातंत्र्याचा हक्क हा पण आहेत, कलम 19 ते कलम 22. बरं, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हा पण आहेत मित्रांनो, कलम 25 ते 28, कलम 25 ते 28. मालमत्तेचा हक्क, आता मालमत्तेचा हक्क हा कसा आहे विशेष लक्षात घ्या मित्रांनो. मालमत्तेचा हक्क हा पहिले होता मूलभूत हक्कात, कलम 31 मध्ये होता मित्रांनो, परंतु ही कलम काढण्यात आली, घटना दुरुस्ती आली मित्रांनो. 44वी घटना दुरुस्ती 1978, 44वी जनता पक्षाचं सरकार आलं होतं मित्रांनो, लक्षात घ्या, 1978. त्याच्या आधी काँग्रेस पक्षाच्या सरकारने अनेक कायदे करून, सीलिंग सारखे ऍक्ट करू संपत्ती जप्त करण्याचा प्रयत्न केला. आणीबाणीमध्ये सुद्धा अनेकांची संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी म्हणजे एक प्रकारची आपण पाहतोय की बरेच जण म्हणतात हुकुमशाही आहे, हे आहे, ते मतमतांतर आहेत, पाहू आपण नंतर, तो वेगळा भाग आहे. मग हा काय केला, हा जो मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कात होता, लक्षात घ्या मित्रांनो. मग आपण 44वी घटना 1978 मालमत्तेचा हक्क जो मूलभूत हक्कात होता तो मूलभूत हक्कातून काढून टाकण्यात आला आहे आणि तो कलम 300A नुसार, कलम 300A तो कायदेशीर हक्क केलाय मित्रांनो. म्हणजेच असं नाही कोणी मनमानी संपत्ती जमा करून ठेवू शकते आणि त्या संपत्तीवर टाचच आणता येत नाही, असे नाही मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजेच एक प्रकारे कुठतरी भ्रष्टाचारावर अंकुश आणण्याचा प्रयत्न सुद्धा यामधून केला जाऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही जर वारेमापपणे बेहिशोबी मालमत्ता जर जमा करत असेल आणि कोणताच हिशोब न देता, तर अशा वेळेस मित्रांनो लक्षात घ्या, कायद्यानुसार तुमच्या संपत्तीवर गदा येऊ शकते मित्रांनो, लक्षात घ्या. आणि कलम 300A कितवी घटना दुरुस्ती मित्रांनो, 44वी घटना दुरुस्ती 1978 ला झाली, 1978 ला. समजलं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा, लक्षात घ्या, नंतर काय आहेत समजून घ्या. चला ठीक आहे, ओके. या प्रकारे पुन्हा एक वेळा लक्षात घ्या, हा पूर्ण कोर्स अवेलेबल आहे मित्रांनो. लवकरात लवकर पटापट
परचेस करून टाका, अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, रोज आपण एक भाग पाहतोय. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. चला लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.